मुख्यमंत्री फडणवीस यांनी ड्रग्स फ्री मुंबईची शपथ दिल्यावर आता कारवाईने वेग घेतलेला बघायला मिळते। दुसऱ्याच दिवशी एक कारवाई झाल्याचं बघायला मिळते मुंबईच्या बोरिवलीमध्ये। बोरिवलीमध्ये ही कारवाई झाल्याचा दावा करण्यात येतोय। ड्रग्स फ्री मोहिमेनंतर बोरिवली स्कायवॉकवर भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी ही कारवाई केली। स्कायवॉकवर गांजा सेवन करणाऱ्या व्यक्तींना पकडल्याचा दावा करण्यात आलाय। दारूच्या बाटल्याही आढळल्यात असाही आमदार उपाध्याय यांचा दावा आहे। रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत स्कायवॉकचं प्रवेशद्वार बंद करण्याची रेल्वे प्रशासनाकडे आपण मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सकाळपासून आम्ही बोरिवली स्टेशनवरती मोहीम सुरू केली आहे। आम्ही सकाळ गांजा पिताना लोकांना पकडलं आहे। या स्कायवॉकवरती दारूच्या बाटल्या तुम्हाला दिसल्या आहेत। हे जे स्कायवॉक आहेत ते लोकांना येण्या जाण्याकरता आहे, हे ड्रग्स पिण्याकरता नाही आहे, हे नशा करण्याकरता नाही आहे आणि म्हणून हे स्कायवॉक फ्री असलं पाहिजे। याच्यावरती रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत याचे प्रवेशद्वार बंद असले पाहिजे अशी मी रेल्वे प्रशासन, पोलीस प्रशासन आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे मागणी करतो।